आता एक मोठी बातमी, सुषमा अंधारे आणि नरेश म्हस्के यांची दिल्लीमध्ये भेट झाली आणि त्या भेटीवर उदय सामंत यांनी टीका केली होती। त्यावर सुषमा अंधारेंनी पलटवार केलाय। दिल्लीत नरेश म्हस्के यांच्यासोबत बैठक नाही तर ती अचानक झालेली भेट आहे। मात्र त्या भेटीचा अर्थ उदय सामंत यांनी वेगळा घेतला। याचा अर्थ घाव चांगलाच वर्मी लागलाय, कारण त्यांचं स्वप्न थोडं दूर ढकललं। मात्र उदय सामंत एक मोठा गट घेऊन भाजपमध्ये जातील आणि उपमुख्यमंत्री होतील आणि त्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला मला बोलवावं अशी विनंती सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना केली आहे। त्यामुळे ती भेट घेतली नाही, ती अतिशय अनाहूत भेट झाली। पण एका सहज स्वाभाविक घटनेला उदय भाऊंनी जो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ नक्की आहे की उदय भाऊंच्या फार वर्मी घाव लागलेला आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की उदय भाऊ कळवळून गेलेले आहेत। मी कदाचित उदय भाऊंचे उपमुख्यमंत्री होण्याचे मनसुबे उधळलेत का असं मला आता वाटायला लागलेलं आहे। परंतु मला याची खात्रीच आहे की होय, मी पुन्हा एकदा पुनरुच्चार करते की उदय सामंत जी हे एक अख्खा गट भाजपमध्ये मर्ज करण्यासाठी अति उत्साही झालेले आहेत। माझी विनंती आहे उदय भाऊ, तुम्ही म्हणालात की नाही की मी तुमची बहीण आहे, तर बस तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं मला बोलवा बरं का, आवडेल मला। सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल। त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा, आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे। पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे। ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही। माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे। एक मोठी बातमी, सत्ताधाऱ्यांच्या बिनविरोध पॅटर्नची महाराष्ट्रात चर्चा होते। सत्ताधारी पक्षाचेच उमेदवार बिनविरोध कसे होतात असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादीनं प्रतिस्पर्धी उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन अर्ज माघारी घेण्यास भाग पाडलं असा सनसनाटी आरोप योगेंद्र पवार यांनी केला। आमचे उमेदवार सर्वसामान्य घरातले आहेत, कष्ट करणारे आहेत। 10 वर्ष जरी त्यांनी कष्ट केलं तरी त्यांना 20 लाख रुपये कमवता येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। दादांचे 8 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत, त्यामुळे कसं काय वाटतं? नाही, काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले, सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात, 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचं स्पष्ट परिणाम पेरणी क्षेत्रावर दिसून येतोय। नोव्हेंबर महिन्याचा 3रा आठवडा संपत असतानाही पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलेला आहे। राज्यात सध्या 16,51,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागानं दिली असून यंदा जवळपास 4 लाख हेक्टरचे अंतर अद्याप भरून न निघाल्याचं चित्र आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर जलसंपदा विभागानं कारवाई सुरू केली आहे। आपटी आणि धामणदारा परिसरातील बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान बंगला मालकांनी थेट कारवाईला विरोध केल्यानं अधिकारी, कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये मोठी झटापट झाली। त्यामुळे धरण परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात वाहतुकीचं व्यवस्थापन करण्यासाठी MSRDCनं नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला होता। मात्र आता हा प्रकल्प MSRDC ऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्गी लावणार आहे। 66.15 किलोमीटरच्या नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीसह मान्यता देण्यात आलेली आहे। अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर खड्डे पडलेत। खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिक संतापलेत। युवा सेनेच्या वतीनं गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संगम इथे मेघा कंपनीच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। देहू रोड परिसरात ख्रिस्ती बांधवांनी क्राइस्ट द किंग प्रोसेशन निमित्तानं धार्मिक मिरवणूक काढली। केरळी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मदर मेरीच्या मूर्तीची मिरवणूक काढत प्रभू येशूच्या नावाचा जप केला।
मुळशी तालुक्यातील भुगाव पुलाचं काम जलद गतीनं प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. 60 ते 70 फूट रुंदीचा हा पूल मुळशीतील वाढत्या वाहतूक कोंडीला मोठा दिलासा देत सुरक्षित आणि सक्षम पर्याय ठरणार आहे. ठाण्यातील शास्त्रीनगर इथे गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वर्धा इथे गौतमीच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी इथे मोठा बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोलापूरच्या बार्शीत उसाला दर जाहीर करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून उसाला पहिली उचल 4,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली. बुलढाण्याच्या नांदुरमध्ये मतांसाठी पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मतदारांना घरात जाऊन थेट पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. निवडणूक अधिकारी आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला हैदराबाद महामार्गावरील सावरगावजवळ बिबट्याचा मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत सावरगाव परिसरात वावरत असलेल्या बिबट्यांच्या जोडीपैकी एका नर बिबट्याचा मृत्यू झाला. नंदुरबारच्या शहादामध्ये सराफाला पिस्तुलाचा धाक दाखवत अपहरण करून त्याच्या ताब्यातील मुद्देमाल पळवणाऱ्या टोळीतील 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पथकानं 18 किलो 600 ग्रॅम चांदी, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने जप्त केली आहेत. भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीमध्ये रस्त्याच्या कडेला 8 ते 9 फूट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. गुहागर विजापूर मार्गावर टँकर उलटला. जीव वाचवण्यासाठी उडी मारत असताना चालक टँकर खाली आल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली. तरुणाच्या हत्येप्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संशयितांनी वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे होणाऱ्या टीईटी परीक्षेपूर्वीच पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि 3 लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी सोनगे येथून 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक केली आहे, तर अन्य 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. अटक केलेल्या आरोपींना 2 दिवसांची कोठडी मिळाली आहे. आता एक मोठी बातमी. बुलढाण्यामध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपलेली आहे. पत्नी, मुलगा, पुतण्या, व्याही आणि जावई सर्व उमेदवारी एकाच घरात दिली जात असल्याचं सांगत एखाद्या व्यक्तीला सत्तेची भूक किती असावी असा सवाल उपस्थित करत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली. त्यावर ज्यांनी 15 वर्ष आमदार असताना काहीच केलं नाही त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असं प्रत्युत्तर आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना दिलंय. की सत्तेची भूक एखाद्या व्यक्तीला किती असावी. ही सत्ता काही कोणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये. ही सत्ता अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं कि सत्ता हमें भी चाहिए लेकिन सत्ता ये सेवा का साधन है और ये सेवा करने के लिए चाहिए. मी आमदार, बायको नगराध्यक्ष, पोरगा नगरसेवक, पुतण्या नगरसेवक, समधी व्याई नगरसेवक, जावाई जिल्हा परिषद सदस्य. एका घरामध्ये सत्तेची एवढी भूक असते का? 15 वर्ष तुम्ही सत्ता सोडून मुंबईमधल्या डान्स बारमध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला. तुम्हाला जनतेची सेवा करता आणि अय्याशी तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवेकरता हे शहाणपण शिकवता तुम्ही आम्हाला. सत्ता सेवेकरता कशी असती हे सगळं बुलढाण्याने पाहिलं. मी काय विकास केला. आणखी एक मोठी बातमी. नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांकडून जनतेला अनेक आश्वासनं दिली जात आहेत. असंच आश्वासन दिलीप वळसे पाटलांनी मंचरच्या जनतेला दिलेलं आहे. मंचर नगर पंचायतीचा नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक यांना भरघोस मतांनी निवडून द्या, मग मंचरमध्ये विकास निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलीप वळसे पाटलांनी दिलंय. तुम्ही या मंचर नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि आमचे 17 नगरसेवक भरघोस मताने निवडून द्या. निधीचा पूर वाहिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. तर सांगोल्यामध्ये चीड, आग आणि संताप असल्याचं म्हणत समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. महाराष्ट्र मला घाबरतो आणि हे मला धमकावतात असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी भाजपवर टीका केली आहे. तर सांगोल्याचा मीच राजा, हरलो तरी राजाच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
जामनेरमधील नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीविरोधात महाविकास आघाडीनं कोर्टात जाण्याचा इशारा दिलाय। महाविकास आघाडीच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आलाय। फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुभारंभ केला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी शंभूराज देसाई हे मैदानात उतरले असून प्रशासकीय दहशत मोडून काढणार असा इशारा शंभूराज देसाईंनी दिला। महाविकास आघाडीमध्ये मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर आले असताना चंद्रपुरात आमदार विजय वडेट्टीवार यांनी सावध भूमिका घेतली। असे निर्णय स्थानिक पातळीवर होतात असं म्हणत वडेट्टीवारांनी काढता पाय घेतला। खासदार बजरंग सोनावणेंनी निवडणूक अधिकाऱ्यांचा एकेरी उल्लेख केलाय। परळी नगर परिषदेच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा त्यांनी लाट्या असा उल्लेख केलाय। खा कुणाचंही मटण दाबा कमळाचं बटण असं रोज नवऱ्याच्या कानात सांगायचं असा अजब सल्ला चित्रा वाघ यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला। लोणावळ्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या। लोणावळा नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र सोनावणे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे। दरम्यान सुरेखा जाधव यांनी राजेंद्र सोनावणेंच्या वयावरून भाष्य केलं। सोनावणे 5 वर्ष टिकणार नाही, आपल्याला पुढील 5 वर्ष काम करू शकेल असा नगराध्यक्ष हवा असं सुरेखा जाधव म्हटल्यात। तर आमदार आपला नसला तरी त्याचा बाप आपला आहे या वक्तव्यामुळे वादाची शक्यता निर्माण झाली आहे।